लाखों दिलों की धडकन सबसे कातिल गौतमी पाटीलला अखेर मोठा दिलासा मिळाला। पुण्यातील नवले नगर भागामध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिली आहे। अपघाताच्या वेळेस गौतमी कारमध्ये नसल्याचं तपासामधून समोर आलं आणि गौतमीवरचं अटकेचं विघ्न टळलं। अपघात झाला त्या वेळेस सुद्धा ती गौतमी पाटील त्या ठिकाणी हजर नव्हती। जो गुन्हा दाखल झालेला आहे तो ड्रायव्हर आहे उभे, त्याच्यावर तो गुन्हा दाखल केला आणि तोच एकटा त्यावेळेस ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस तो त्या ठिकाणी गाडी चालवत स्वतः होता। हे सर्व आपल्याला त्या ठिकाणचे CCTV असतील, साक्षीदार असतील किंवा काय टेक्निकल एव्हिडन्स जो आहे त्यानुसार आपण ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचत आहोत। खरं तर 30 सप्टेंबरला पुण्याच्या नवलेनगर भागात भीषण अपघात झाला। एका कारनं रिक्षाला जोरदार धडक दिली, त्यात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला। असं असतानाही कार चालक पसार झाला। अपघातातील कार ही गौतमी पाटीलची असल्याचं समोर आलं आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत थेट DCPंना फोन करून गौतमीला कधी उचलणार असा सवाल केला। ते गौतमी पाटीलला काय उचलायचंही नाही। अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे, चला तर आदमी म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होता का भूत ड्राईव्ह करत होता? तो जो कोण ड्राईव्ह करत होता त्याला पकडायला लागेल ना। पुण्यातील अपघात प्रकरणात थेट मंत्री चंद्रकांत पाटलांची एंट्री झाल्यानं तपासाची सूत्र वेगानं फिरली। पोलिसांनी चालकाला अटक केली आणि याच तपासात या रोडवरील 100 पेक्षा जास्त CCTVंची तपासणी करण्यात आली। एवढंच नाही तर कारमधील रक्ताचे नमुने, आवाजाचे नमुने आणि फॉरेन्सिक तपासणीही करण्यात आली। कारमध्ये यावेळेस गौतमी पाटील नसल्याचं मग तपासात उघड झालं। त्यामुळे पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिली आहे। मात्र गौतमी पाटील प्रकरणात जेवढी तत्परता मंत्री चंद्रकांत पाटील, मुरलीधर मोहोळ आणि पोलिसांनी दाखवली, तेवढीच तत्परता पुण्यात हैदोस घालणाऱ्या कोयत्या गँग विरोधात सर्वसामान्यांवर दहशत पसरवणाऱ्या गुंड निलेश खायबळ सारख्या गँग विरोधात कधी दाखवली जाणार? सागर आव्हाडसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।